पहिल्यांदा तर अजितजींनी जे आव्हान केलं ते मी मान्य करतो आणि एक समाजाचं, कारण समाजाचं नेतृत्व आपण करतो म्हणजेच आपण समाजातर्फे बोलतो, तर ओबीसी तर्फे कुणीही अशी एकेरीची भाषा नाही केली पाहिजे. याबाबत जर माझ्या सहकाऱ्यांकडून किंवा माझ्याकडून म्हणजे हाके असतील, वाघमारे असतील किंवा कुणाकडून जर अशी भाषा गेली असेल समाजाबद्दल, माझ्याबद्दल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु याबाबत ज्यांनी माफी मागितलेली आहे हाकेंनी आणि वाघमारेंनी, पण मनोज जरांगे यांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांच्या मुखामध्ये माफी हा शब्द आणावा. त्यांनी माफी, ते म्हणले की मी 52 पिढ्यांना माफी दिली. चला हा विषय सोडून टाकूया, संसदीय भाषेमध्ये व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. दुसरा विषय आंदोलनाच्या बाबतीत आमचं म्हणणं एकच आहे, जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा 700 जातींसाठी आहे. 22 लाख प्रमाणपत्र दिलेत आणि आज मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये बैठक होती. विशालजी, महाराष्ट्राच्या समोर मला आज एक प्राकर्षाने एक मुद्दा आणायचा आहे. अजितजी तुम्ही पण ऐका. ज्या वेळेस ही 4 प्रमाणपत्र फेटाळली गेली त्यावेळेस मुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, समाज कल्याण प्रसाद लाड असतील, यांनी स्पष्ट तिथं वक्तव्य केलं की ही क्वाझी ज्युडिशियल कमिशन आहे आणि या कमिशनला आम्ही निर्देश देऊ शकत नाही, यांना साधा फोन करू शकत नाही. पण आज मंत्रालयाच्या दालनामध्ये विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्याला निमंत्रित म्हणून आपण बघितलं तर 13 नंबरचा हा जो पॉइंट आहे याच्यावर अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती सर्व. मग मला प्रश्न विचारायचा आहे, एकीकडे तुम्ही म्हणता अर्धन्यायिक आयोगाला आम्हाला फोन करता येणार नाही आणि आज तुम्ही या सगळ्या कमिटीच्या अध्यक्षांना बोलवता. काय चाललंय, ज्याचं खरं असेल त्याला दिले जाणार, खोट्या वंशावळ, खोटी कागदपत्र, खोटं लिप्यांतर, असं नाही, आपला काहीतरी या विषयामध्ये गैरसमज होतो आहे. इन्सेक्युअर होणार ना. आज सर्टिफिकेट आली, उद्या एससी एसटीची सर्टिफिकेट होईल. बरं अजितजी, हा गैरसमज दूर करावा सरकारनं एवढीच अपेक्षा आहे. गंगाधर काळकुटेजी, मला सांगा, मनोज जरांगे पाटील, मराठा समाज आपल्या आंदोलनावरती ठाम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.